नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इतके दिवस आपण नवीन आलेला प्रोमो पाहतोय की सारंग सावलीला न्याय मिळवून देतोय. म्हणजे स्टेजवर सर्वांच्या समोर भैरवीचं जे बिंग आहे म्हणजे तारा गाणं गात नसून सावली गाणं गाते हे सत्य सर्वांच्या समोर येत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु आता ऐश्वर्याने एक मोठा डाव रचलेला आहे. ऐन कार्यक्रमातून सावलीला तिनं गायब केलेला आहे. म्हणजे अर्धा तास राहिलेला असतो फक्त कार्यक्रम सुरू व्हायला आणि त्यावेळेस तिने प्लॅन 1, प्लॅन 2, प्लॅन 3 असे वेगवेगळे प्लॅन केलेले असतात. आणि हा वर्क नाही झाला तर पुढचा नाही झाला तर तिसरा, असं सगळं तिचं चाललेलं असतं. आणि भर कार्यक्रमातून तिने सावलीला किडनॅप करते. परंतु या सगळ्यामध्ये एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे तिने सावलीला किडनॅप केलेलं असलं तरी जगन्नाथने त्या गुंडांना पाहिलेलं होतं. जेव्हा रिक्षा थांबवून ते गुंड सावली आणि ताराला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा जगन्नाथनेच त्यांना तिथून आणलेलं होतं. ही गोष्ट आता लक्षात आल्यामुळं ऐनवेळी जगन्नाथने आता सारंगला कळवलेलं आहे. कारण सारंग हा खरं तर नंतर एंट्री घेणार होता. म्हणजे ऐन कार्यक्रमामध्ये हे सगळं प्लॅनिंग झालेलं होतं. आता असं झालेलं आहे त्यामुळं जगन्नाथ सारंगला फोन करून ह्या गोष्टी कळवणार आहे. त्याचबरोबर सावलीला कसं शोधून आणलं जाणार, काय होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे ऐश्वर्याचे जे गुंड आहेत ते तयारच आहेत. सावली एकटी असण्याचा ते शोध घेत आहेत. कारण प्लॅन ठरलेला आहे त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. काहीही झालं तरीही हे सगळं जे काही प्लॅनिंग आहे ते ऐश्वर्याने केलेलं असतं. आणि नेमकं काही गेस्ट बाहेर आलेले असतात आणि तारा आणि भैरवी तिकडे जातात. जेव्हा त्या दोघीही बाहेर गेलेल्या आहेत ह्या संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्या तिथे जाते त्या गुंडांना घेऊन. खरं तर ह्यावेळेस भैरवीने फुल प्रूफ प्लॅन केलेला होता. 2 बाउन्सर सुद्धा ठेवलेले होते आणि त्या खोलीकडे कोणाला जाऊ द्यायचं नाही हे सगळं भैरवीने ठरवलेलं होतं. परंतु ऐनवेळी ऐश्वर्या मास्क घालते आणि त्या बाउन्सरला तिथून डायव्हर्ट करते. ऐश्वर्याने त्या बाउन्सरला डायव्हर्ट केल्यामुळं ते बाउन्सर कोणे म्हणून ऐश्वर्याच्या मागे धावत जातात आणि नेमकं त्याच संधीचा फायदा हे गुंड घेतात आणि त्या सावलीला तिथून किडनॅप करतात. खरं तर सावली बिचारी तयार होऊन असते. पुढचा कार्यक्रम आता सुरू होणार असतो. अर्ध्या तासाचा वेळ राहिलेला असतो आणि हे सगळं प्लॅनिंग भैरवीचं झालेलं असतं. कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते. पण अचानक ह्या गोष्टी घडल्यामुळं आता इकडे सगळेजण तिथं तारांबळ उडते. कारण भैरवी सगळं व्यवस्थित आहे का हे चेक करण्यासाठी पोचलेली असते. पण तिथं आल्यावर तिच्या लक्षात येतं की सावली इथं नाहीये. खरं तर भैरवीचा राग अनावर होतो. प्रत्येक वेळेस सावली कोणत्या ना कोणत्या संकटात अडकत असते. पण भैरवीचं असं म्हणणं असतं की ह्या मुलीला राडा केल्याशिवाय, गोंधळ घातल्याशिवाय एकही कार्यक्रम करायचा नसतो. प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही गोंधळ असतो. फक्त अर्धा तास राहिलेला आहे आणि सावली कुठे गेली हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता करायचं काय म्हणून भैरवी सगळीकडे शोधाशोध करू लागते. त्याचवेळी तिलोत्तमा, त्याचबरोबर चंद्रकांत, जगन्नाथ सगळेजण तिथे येतात. काय झालं तर सावली गायब झालीये. सावली कशी गायब झाली? काही आयोजक असतात, जे इव्हेंट मॅनेजर असतात, त्यांना तिथं विचारलं जातं काय झालं, तिला पाहिलंय का? कारण 2 बाउन्सर ठेवलेले होते. त्या बाउन्सरला सुद्धा भैरवी विचारत असते की काय झालंय सांगा नक्की, कोण आलं होतं का इथे? तेव्हा ते बाउन्सर सुरुवातीला म्हणतात की नाही, कोणी आतही गेलेलं नाही आणि कोणी आतून बाहेरही गेलेलं नाही. तेव्हा जगन्नाथ तिथे येतो आणि जगन्नाथ म्हणतो की नीट सांगा, जरा लक्षात आणा, आठवणीत आणा काय घडलेलं का? तेव्हा ते सांगू लागतात की एक लाल साडी नेसलेली बाई आली होती आणि ती बाई आतमध्ये चालली होती आणि त्याच वेळी तिला आम्ही पकडायला गेलो. त्यानंतर काही झालंय का ते माहित नाहीये. म्हणजे तिथून काही वेळासाठी ते 2 बाउन्सर गायब झालेले होते ही गोष्ट लक्षात येते. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना सांगायचं राहिलं. ताराही म्हणते की मी आणि सावली येताना सुद्धा मगाशी रस्त्यामध्ये रिक्षा आमची अडवली गेलेली होती आणि काही माणसं आमच्या आजूबाजूला आलेले होते. हे जेव्हा तारा सांगते तेव्हा जगन्नाथ म्हणतात की बरोबर आहे, कारण तेव्हा मी तिथे होतो आणि मी या दोघींना घेऊन आलेलो आहे. म्हणजे जगन्नाथने आता स्पष्ट केलेलं असतं की आज कार्यक्रमाला तारा आणि सावलीला जगन्नाथ घेऊन आलेला आहे. म्हणजेच या सगळ्यामध्ये कोण आहे? तेव्हा तिथं येते
ती म्हणजे जयंती. जयंती म्हणते की भैरवी माई, तुम्हाला आठवतंय का, आज ना मला वेगळंच जाणवत होतं. कारण या सगळ्या मागे नक्की कोण आहे हे आपल्या लक्षात यायला हवं होतं ऐश्वर्या. कारण ती ऐश्वर्या जरा जास्तच इंटरेस्ट घेत होती. आता सारंगला या गोष्टी सांगितल्या जातात, सारंग बाहेरच असतो. सारंग त्या क्षणी लोकेशन ट्रेस करत जातो, कारण सावलीचा मोबाईल तिथं असतो. परंतु सारंगने अशी गोष्ट केलेली असते त्यामुळं तो सावलीपर्यंत पोहोचू शकतो आणि गुंडांची धुलाई करून तो त्या गुंडांना देवाकडे सोपवतो आणि तो कार्यक्रमाला सावलीला घेऊन येतो. कारण पुढचा प्लॅन हा पूर्ण प्लॅन प्रूफ केलेला असतो, फुल प्रूफ असा प्लॅन असतो. कारण काहीही झालं तरीही आज सावलीला न्याय मिळवून द्यायचा आहे हे ठरलेलं असतं. आणि त्यामुळं सारंग तिथे येतो आणि गाणं सुरू झालेलं असतं. सगळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ते गाणं ऐकत असतात. आणि नेमकं त्याच वेळेस मध्ये जो पडदा आहे तो पडदा सरकवला जातो, तो बाजूला सरकतो आणि त्यावेळेस जी गोष्ट घडते ती म्हणजे खरंच खूप पाहण्यासारखी असते. कारण नेमकं त्याच वेळेस आता सगळ्यांच्या समोर सावली तिथं दिसते, म्हणजेच पडद्याच्या पाठीमागे पडद्यामागचा जो खरा कलाकार आहे, खरा आवाज आहे तो सावलीचा आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या चालू झालेल्या आहेत त्या कधीपासून झालेल्या आहेत. सगळेजण पाहतच राहतात, उठून उभे राहतात. कारण आजपर्यंत ज्या गोष्टी एवढ्या घडलेल्या होत्या त्या मात्र खूपच भयानक पद्धतीनं सुरू झालेल्या असतात. तर ह्या दिवशी ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे त्यावेळेस लक्षात येतं. कारण काहीही झालेलं असलं तरीही सारंग म्हणतो की सावली हा हक्क आहे तुझा, हा लोकांनी तुझ्यावर आवाजावर तुझ्यावर केलेलं प्रेम आहे, खरी कलाकार तू आहेस. म्हणून सावलीच्या हातामध्ये एक चेक देतो आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चालू असतं ते मात्र तो सांगून तसंच तिथे ठेवतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावली चेक आणि तिच्या हातामध्ये बांधलेला जो कंडा आहे तो कंडा इकडे देते. आणि नेमकं त्याच वेळी एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे तो कंडा बांधलेला आणि तो चेक ती भैरवीच्या हातात देते. भैरवी पाहतच राहते. म्हणजे भैरवीचं घेतलेलं कर्ज, सावलीनं जे घेतलेलं कर्ज आहे या सगळ्या गोष्टींची माहिती जगन्नाथला असते आणि जगन्नाथकडून सारानं ती सगळी माहिती मिळवलेली असते. आणि भैरवीचं घेतलेलं सगळं कर्ज आता सावलीनं फेडलेलं आहे आणि या सगळ्यातून सावली मुक्त झालेली आहे. सावली आता स्वतंत्र झालेली आहे. कारण काहीही असलं तरीही सावलीवरती जो काही अन्याय झालेला होता त्याला आता खरं तर न्याय मिळालेला असतो. आणि फायनली ही गोष्ट घडलेली असते ती फक्त आणि फक्त सारंगमुळे. जर आज सारंग तिथं पोहोचला नसता तर ही गोष्ट घडणं खरंच खूप अवघड झालं होतं. पण त्याच वेळी आता त्या गुंडांनी स्टेटमेंट दिलेलं असतं. त्या गुंडांच्या स्टेटमेंटनुसार स्पष्ट झालेलं असतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे. त्यांचे फोन चेक केले जातात आणि त्याचबरोबर सदाशिवने सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते फोन जे आहेत ते चेक केले जातात आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये ऐश्वर्याचा आवाज निघतो. त्यामुळं तीही गोष्ट क्लिअर होते आणि पोलीस ऐश्वर्याला घेऊन जातात. फायनली स्टेजवर सर्वांच्या समोर सावलीचा सारंगने जय जयकार केलेला आहे. सगळेजण सावलीचा उदो करत आहेत तर भैरवी मात्र तोंडावर पडलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.